श्री स्वामी समर्थ. गाय वासरूची किंवा आपण कामधेनूची मूर्ती म्हणतो, तर ही गाय वासरूची कामधेनूची मूर्ती घरामध्ये कुठे ठेवायची आहे, त्यासाठी कुठल्या नियमांचं पालन करायचं आहे आणि ही कामधेनूची मूर्ती घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये काय काय बदल होतात, त्याचे काय लाभ होतात, यासोबतच ही मूर्ती ठेवताना कोणत्या नियमांचं पालन करायचं, कुठल्या चुका टाळायच्या, तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. आपण बऱ्याचशा घरांमध्ये बघितलं असेल की त्यांच्या घरामध्ये गाय वासरूची म्हणजे कामधेनूची मूर्ती असते. तुमच्या स्वतःच्या घरामध्ये सुद्धा असेल. माझ्या घरामध्ये सुद्धा गाय वासरूची मूर्ती आहे. तुळशी वृंदावनमध्ये सुद्धा आपण ठेवत असतो. तर घरामध्ये जर आपण गाय वासरूची मूर्ती ठेवत असाल तर त्याबद्दल काही नियमांचा आपण पहिले अभ्यास केला पाहिजे आणि त्यानंतरच ते ठेवले पाहिजे. घरामध्ये ठेवण्यासोबतच आपण आपल्या ऑफिसमध्ये, व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा ही मूर्ती ठेवत असतो. त्यामुळे भरपूर यश, समृद्धी, प्रगती जी आहे ती आपल्याला त्या व्यवसायात होत असते. गायीची मूर्ती जी आहे तर ती तुमच्या आयुष्यातील अनेक दुःखांचा अंत करू शकते. जर तुम्ही ती योग्य दिशेने आणि योग्य भावनेने आणि आदराने ठेवली तर ती तुमच्या आयुष्यामध्ये आनंद देऊ शकते. सकारात्मक बदल घडवून आणू शकते. गाय ही अत्यंत पवित्र मानली जाते. गायीच्या अंगी 33 कोटी देवांचं स्थान आहे. एकट्या गायीची पूजा केल्यामुळे आपल्या 33 कोटी देवांची सेवा केल्याचे पुण्य मिळतं. आणि कामधेनू ही केवळ गाय असून ती पालन पोषण करणारी, आपुलकी आणि इच्छापूर्तीचे प्रतीक मानले जाते. आपण बघा, दिवाळीच्या वेळेस वसुबारसच्या दिवशी आपण गायीची पूजा करत असतो. तिच्या वासरासह आणि गाय तुमच्या इतकी समृद्ध आणू शकते की म्हणजे आपल्याला वाटतं की फक्त गायीची पूजा केल्यामुळे एवढं होऊ शकतं का? तर हो, काही ठिकाणी गायीची रोज पूजा केली जाते. तर त्यामुळे ही गाय वासरूची मूर्ती आणि आपल्या शहरांमध्ये आपल्याला गाय बरेच दिवस दिसत नाही. म्हणजे खेडेगावांमध्ये अजून पण असतात, पण आपल्याला शहरांमध्ये बऱ्याचदा दिसत नाही. तर त्यामुळे आपण गायीची मूर्ती जी आहे ती आपण आपल्या घरामध्ये ठेवू शकतो की जेणेकरून आपल्या घरात मानसिक शांती राहील, घरामध्ये समृद्धी आणि आनंद येईल. आणि आता सगळ्यात पहिले म्हणजे ही कामधेनूची म्हणजे गायीची मूर्ती कुठे ठेवायची, तर उत्तर आणि पूर्व दिशेचा कोपरा, म्हणजे शक्यतो उत्तर पूर्व दिशेला तुम्हाला गायीची मूर्ती ठेवल्यामुळे काय होतं, तर तुमच्या आयुष्यामध्ये योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते. कधी कधी बघा, काही लोक पण खूप कन्फ्यूज असतात की असं केलं तर तसं होईल, तसं केलं तर असं होईल, हे किती करावं, ते किती करावं, म्हणजे प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये पण खूप कन्फ्यूज असतात. तर उत्तर आणि पूर्व दिशेला तुम्ही जर गायीची मूर्ती ठेवली तर निर्णय घेण्याची क्षमता वाढीस लागेल. त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती होईल. त्यानंतर तुम्ही म्हणजे बघा, ईशान्य कोपरा आपण ज्याला म्हणू शकतो, त्या कोपऱ्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. त्यामुळे तुमच्या विचारामध्ये स्पष्टता येते, योग्य निर्णय आपण घेतो. चुकीचे निर्णय कुठले तर ते ओळखण्याची क्षमता आपल्याला येते. तर त्यामुळे तुम्ही बघा, ही मूर्ती ईशान्य कोपऱ्यात ठेवल्यानंतर जवळपास तुम्हाला 1 ते 1.5 महिन्यामध्ये त्याचा तुम्हाला अनुभव येण्यास सुरुवात होईल. त्यानंतर पूर्व दिशेला ठेवल्यामुळे लोकांनी तुम्हाला समजून घेतले पाहिजे, गैरसमज होऊ नये आणि तुमची प्रतिष्ठा वाढावी, यासाठी तुम्ही घराच्या किंवा बिझनेस किंवा तुमच्या दुकानाच्या पूर्व दिशेला तुम्ही गायीची मूर्ती ठेवू शकता. यानंतर पूर्व दिशेला गायीची मूर्ती ठेवल्यामुळे तुमची मनोकामनासुद्धा पूर्ण होतात. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे उत्तर दिशा. जर तुम्हाला तुमचं कौशल्याने, कर्तृत्वाने पैसा मिळवायचा असेल तर गायीची म्हणजे कामधेनूची मूर्ती जी आहे तर ती तुम्हाला उत्तर दिशेला ठेवायची आहे. यामुळे तुम्हाला संपत्ती, त्यानंतर तुमच्या आयुष्यातल्या योग्य संधी मिळतात. तुम्ही आयुष्यामध्ये भरपूर प्रगती कराल. तर आता बघा, गायीची मूर्ती जी आहे ती कुठल्या दिशेला ठेवल्यामुळे आपल्याला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. तर दक्षिण-पश्चिम दिशा आहे, ही दिशा स्थिरतेची दिशा आहे. तिथे कामधेनूची मूर्ती ठेवल्यामुळे आयुष्यामध्ये स्थिरता म्हणजे आपली प्रगती होत नाही. जिथे आहे तिथेच आपण अडकून राहतो. यासोबतच दक्षिण दिशेला म्हणजे दक्षिण दिशा ही यमाची दिशा आपण म्हणत असतो. या दिशेला कामधेनूची मूर्ती ठेवल्यामुळे घरामध्ये अशांतता वाढते. नकारात्मक ऊर्जा जी आहे ती वाढायला लागते. त्यानंतर पश्चिम दिशेला कामधेनूची मूर्ती ठेवल्यामुळे धनहानी होऊ शकते. तुमच्या मेहनतीचे फळ मिळत नाही आणि आर्थिक स्थिती आहे ती ढासळत जाते. तर त्यामुळे घराच्या पश्चिम दिशेला तुम्हाला गायीची मूर्ती ठेवायची नाहीये. यासोबतच काही गोष्टींची पण काळजी घ्यायची आहे. कामधेनूची मूर्ती ही तुम्हाला योग्य दिशेला ठेवायची आहे, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो
आयुष्यामध्ये आपल्याला त्याचे चांगले लाभ होऊ शकतात. चुकीच्या काही गोष्टी आपण केल्या ना, मग त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आणि गाईची मूर्ती तुम्ही बघा पंचधातूची, त्यानंतर पितळेची घेऊ शकता किंवा चांदीची घेऊ शकता किंवा चिनी मातीची मिळते. म्हणजे मातीची ती आणून तुम्हाला स्वच्छ पहिले गंगाजल त्याच्यावर शिंपडायचं आहे. त्याला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करून मग तुम्हाला योग्य दिशेला ठेवायचं आहे. आणि बघा खरंच गाईचं आपल्या आयुष्यामध्ये येणं खूप महत्त्वाचं स्थान आहे. गाईची तिच्या वासरासह पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये खूप आनंद, समृद्धी, भरभराटी येते आणि आपल्या आयुष्यामधल्या अडी-अडचणी, दुःख जे आहेत ते कमी होण्यासाठी मदत होते. तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल आणि तुमच्या घरामध्ये नसेल गाईची मूर्ती तर नक्की स्थापित करा. तुम्ही देवघरामध्ये स्थापित करू शकता. तुम्ही तुळशीमध्ये स्थापित करू शकता. गाईची मूर्ती किंवा तुमच्या इतर अशी मूर्ती आहे तर ती तुम्हाला तुमच्या दुकानाच्या इथे, काउंटरच्या इथे किंवा तुमचा व्यवसाय आहे तिथे गल्ल्याच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ठेवू शकता. तर गाईचा अत्यंत महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये आहे आणि गाय ही अतिशय दयाळू आणि मायाळू असते. तर त्यामुळे आपण जर गाईची सेवा केली तर आपल्या आयुष्यामध्ये भरपूर आनंद, सुख, समृद्धी आणण्यासाठी ती आपल्याला मदत करत असते. तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.